संक्रांतीचा उद्या तिसरा दिवस. संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते. भोगी, संक्रांत आणि किंक्रात. उद्या किंक्रात आहे. तर संक्रांती देवीने किंक्रासूर राक्षसाचा वध केल्यामुळे किंक्रात सण साजरा होत असतो. म्हणजे कर दिन असतो. त्या दिवशी वध केल्यामुळे त्याला कर दिन म्हटला जातो. तर या कर दिनाच्या दिवशी आपण कोणती कामे करावी, काही म्हणजे आपण किंक्रातला वाईट दिवस समजत असतो. तर किंक्रात हा काही वाईट दिवस नाही आहे, तो प्रत्येक दिवसासारखाच दिवस आहे. पण की आवर्जून काही कामं आहेत ती करू नयेत बाबा, की आपण मनात शंका घेऊन उगीच राहण्यापेक्षा तर ते कामं करूच नयेत. तर काही कामं आहेत ती किंक्रातीच्या दिवशी करायची नाही आहेत. म्हणजे आपण कुठे काही खरेदी करणं म्हणा, काही गाडी खरेदी करणं, काही घर खरेदी करणं किंवा अशा कोणत्याही चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयुष्यभर उपयोगी येणाऱ्या आहेत, अशा गोष्टी किंक्रातीच्या दिवशी टाळाव्यात, करू नयेत. म्हणजे ते आयुष्यभर आपल्या लक्षात राहणार की किंक्रातीच्या दिवशी केलं होतं. काही लोक किंक्रातीला वाईट दिवस समजतात. त्यामुळे जी चांगली कामं आहेत आपल्याला आयुष्यभर पुरणार आहेत, ती कामे किंक्रातीच्या दिवशी करू नयेत, वर्ज्य करावीत ती कामे किंक्रातीच्या दिवशी. अजून काही गोष्टी आहेत त्या किंक्रातच्या दिवशी करू नयेत. म्हणजे अशा भांडकुदळ व्यक्ती जे आपण थोडंफार बोललो तर ते लगेच त्यांना राग येणार, लगेच ओरडून बोलणार, भांडायला उठणार. अशा व्यक्तींसोबत त्या दिवशी दूर राहा. म्हणजे आपल्याला कोणाशी वाद घालायचा नाही. असं म्हणतात किंक्रातीच्या दिवशी कटकट करू नये. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करावा. कोणाशी वादविवाद होऊ नयेत. थोडंसं अंतराने राहावं किंवा एक दिवस शांत राहिलं, ऐकून घेतलं तरी काही फरक पडत नाही. कारण ते किंक्रातीच्या दिवशी जर वाद घातला तर ते वर्षभर वाद होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे त्या दिवशी कोणाशी वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. आणि अजून काही गोष्टी आहेत. म्हणजे किंक्रातच्या दिवशी कोणती कामे करू नयेत, तर नखं वगैरे काढू नयेत, आपण केस वगैरे कट करू नयेत. अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करू नयेत किंक्रात दिवशी. किंक्रातच्या दिवशी बघा काही भागामध्ये संध्याकाळी नॉनव्हेज खाल्लं जातं, पण त्या गोष्टी पण टाळाव्यात. अशा गोष्टी खाऊ नयेत किंक्रातच्या दिवशी पण. कारण तो कर दिन असला तरी तो आपण नाही असं खाऊन हे करायचं. वाईट गोष्टी त्या दिवशी त्याग करायचा असतो. त्यामुळे घरातलं पण काही तुटकं फुटकं सामान असेल म्हणा, कुठे काही घर स्वच्छ करावं त्या दिवशी. असं तुटकं फुटकं सामान तर बाहेर काढावं. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा दिवस असतो हा थोडक्यामध्ये. आणि काही गोष्टी कराव्यात. तर आपण एखाद्या गरिबाला काही गोष्टी दान कराव्यात. म्हणजे नवीन वस्तू दान कराव्यात किंवा अन्नधान्य जे खाण्यासाठी त्याला उपयोगी येणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर एखाद्या गरिबाला आपण दिल्या त्या दिवशी तर त्याचं आपल्याला पुण्य भेटणार, भरपूर प्रमाणात भेटणार. कारण हा संक्रांतीचा सण आहे तो दान धर्म करण्यासाठीच असतो. त्यामुळे करीच्या दिवशी आपण अशा चांगल्या गोष्टी करू शकतो की कोणाला दान धर्म करू शकतो. एखाद्याला थोडीशी मदत त्या दिवशी केली तर ती गोष्टीचं पुण्य आपल्याला भरपूर भेटणार आहे. आपण देवाची पूजा अर्चा तर नेहमीच करतो, पण त्या दिवशी थोडंसं वाचन वगैरे केलं तर त्याचंही फळ आपल्याला भेटणार आहे. आणि आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी काही भागात आहे पद्धत की हळदी कुंकू करण्याची. तर किंक्रातला हळदी कुंकू चालतं, हळदी कुंकू करावं, काही हरकत नाही किंक्रातच्या दिवशी. आता गावाकडच्या भागामध्ये तर किंक्रातच्या दिवशीच विडे घेण्याची पद्धत आहे आणि घरोघरी जाऊन हळदी कुंकू घेण्याची, विडे ओटीत घेण्याची पद्धत आहे. तर प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असतेच. पण किंक्रातच्या दिवशी हळदी कुंकू केलेलं चालतं, करू शकता. काही आपण आणि हळदी कुंकाला देताना वस्तू अशा द्यायच्या आहेत की त्या महिलांना उपयोगाला येतील किंवा घरात उपयोगाला येतील. अशा चांगल्या वस्तू द्यायच्या आहेत. धारदार वस्तू द्यायच्या नाहीत, लोखंडाच्या वस्तू द्यायच्या नाहीत. तेल वगैरे दान करायचं नाही. हे आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तेल वगैरे दान करू नये हळदी कुंकाला. द्यायच्या वस्तू आहेत ज्या मेहंदी कोण देऊ शकता, रुमाल देऊ शकता, ज्या महिलांना उपयोगी येतात किंवा घरातले काही साखर म्हणा, गुळाची छोटी अशी ढेप म्हणा, अशा वस्तू पण हळदी कुंकाला दान करू शकतात. या गोष्टी करू शकतो आपण किंक्रातच्या दिवशी, आवर्जून केल्या तरी चालतात. आणि या दिवशी काळजी घ्यायची म्हणजे आपल्यामुळे कोणी दुखवू नये, आपल्यामुळे कोणाला वाईट वाटू नये, आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखवू नये. संक्रांत हा सण आनंदासाठी असतो, एकमेकांमधला वादविवाद मिटवून गोड होण्यासाठी असतो. तर आपण ही काळजी घ्यायची की किंक्रातच्या दिवशी, कारण किंक्रातच्या दिवशी जर वाद घातला तर तो वर्षभर वाद घातला जातो. म्हणून त्या दिवशी शांत राहणे आणि जर वादविवाद असेल तर तो मिटवून घेणे किंवा आपल्यामुळे कोणाचं मन दुखवणार नाही याची काळजी घेऊन हा दिवस शांततेत आनंदात घालवायचा आहे आणि वादविवाद होण्यापासून दूर राहायचं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.